जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हा जीवात्मा 84 लाख फिरला, देवाला वरती विनंती केली, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे, देवा या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून एकदाच मुक्त कर. काय गाढवाचा झाला का बैलाचा, बैलाचा झाला का कुत्र्याचा, कुत्र्याचा झाला का मांजराचा, मांजराचा झाला का घुशीचा, घुशीचा झाला का म्हशीचा, आणि म्हशीचा झाला का. हे कुठपर्यंत जन्म घ्यायचे भोगायचे आम्ही. एकदाचा संभव देवाने सांगितलं, तुला एक संधी देतो, आणि ती संधी म्हणजे मनुष्य जन्म. आता मनुष्य जन्म काय आहेत, आपल्याला संधी आहेत. आता बरेचसे जुने श्रोते बसलेले, जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे, या 84च्या फेऱ्यातून मुक्त होण्याचं दार म्हणजे मनुष्य जन्म. विठ्ठल ते जुने कीर्तनकारांचे दृष्टांत घेण्यासारखे. आताच नाही सांगत, आताच आपल्याला सवय राहिली नाही ऐकायची. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. प्रकाश महाराज, जुनं गाव, चारी बाजूनी भिंतीने एकच दरवाजा. मग ते आंधळ्या माणसाला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, गावात शिरायचं, पडतोय उठतोय चालतोय, पडतोय उठतोय चालतोय. एकाच सज्जनाने सांगितलं, बाबा कुठं जायचं, म्हटले गावामध्ये. अहो बाबा, चारी बाजूनी भिंती आहेत, एकच वेस आहेत, तुम्ही एक काम करा, मी लग्नाला चाललो, वेळ झाल्यामुळं आता तुम्ही काय करा, या भिंतीला हात लावा आणि चालत राहा, चालत राहा, चालत राहा. चालता चालता तुम्हाला दरवाजा लागेल. मग त्या आंधळ्या माणसाने काय केलं, भिंतीला हात लावला डावा, चालत राहिला. 2 फुटावर दरवाजा आला. किती? 2च फुटावर. आता 2 फुटावर दरवाजा आल्यानंतर अवघ्या 2-3 सेकंदामध्ये दरवाजा लागेल आणि गावामध्ये तो एकदाचा प्रवेश. आता दरवाजा लागणार तेवढ्यामध्ये उजव्या हाताला खरूज झालेली होती. खरूज कळते ना, खजूर नाही बरं का, खरूज, खरूज ज्याने खाज सुटते. मग त्याने काय केलं, खाज सुटली, भिंतीचा हात काढला आणि खाजू लागला आणि चालूही लागला. काय केलं त्याने, एक तर खाजूनच घ्यावं नाही तर चालूनच घ्यावं. पण माणसाला सवय पडली एका वेळेला 2 कामं करण्याची. एक तर खाऊन घ्यावं नाही तर बोलून घ्यावं. बोलता बोलता खावं का खाता खाता बोलावं. काय केलं पाहिजे खरं सांगा. अहो दोन्ही नाही केलं पाहिजे ना. विठ्ठल विठ्ठल. कबीर महाराज होते काशीमध्ये. कबीर महाराजांच्या अंगणामध्ये एक चिमणी आली आणि चिमणी अंगणामध्ये कशा करता आली, दाणे वेचायला आली. 2 दाणे पडलेले होते, एक हरभऱ्याचा आणि एक शेंगदाण्याचा. मग तिनं काय केलं, पहिला आवडीचा शेंगदाणा उचलला. पण तिनं विचार केला, आता हरभऱ्याचा सुद्धा एका ट्रिपमध्ये, कारण पेट्रोल गेलं 100च्या वर, पुन्हा यायला ट्रिपला परवडणार म्हणून तिनं शेंगदाणा उचलला, चोचीमध्ये धरला आणि हरभरा उचलायला गेली का पहिला पडायचा. मग हरभरा उचलला, पुन्हा शेंगदाणा घ्यायला गेली का हरभरा, शेंगदाणा उचलल्यावर हरभरा पडायचा, हरभरा उचलल्यावर शेंगदाणा पडायचा, शेंगदाणा उचलल्यावर हरभरा. कवर सांगू आता हे. म्हणून एका वेळेला एकच काम झालं पाहिजे. पण त्या अंध माणसाने काय केलं, खाजवायचं काम केलं आणि चालायचं काम केलं. भिंतीचा हात काढला, खाजवू लागला आणि चालू लागला आणि तेवढ्या वेळेमध्ये दरवाजा खाजवायचा संपलं, भिंतीला हात लावला. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, दरवाजा कधी येणार? येणारच नाही का? येईल, पण कधी? गावाला चक्कर मारल्याशिवाय दरवाजा येणार? हे कोणाचं सांगतो मी? तुम्ही जवळ आंधळ जवळच आहे का अजून? मी आपलं सांगतो. 84चा फेरा मारल्यानंतर मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि इथं जर खाजव सुटली. खाजव कशाची? धनाची. खाजव कशाची? निवडणुकीची. खाजव कशाची? मानापानाची. खाजव कशाची? सत्तेची. खाजव कशाची? संसाराची. आणि मग या खाजवण्यापायी आयुष्य दरवाजा, मनुष्यरूपी दरवाजा निघून जातो. आणि हातामध्ये काय उरतं? तुकाराम महाराजांनी आयुष्याची गणती केली. अल्प आयुष्य मानव देह,
माणसाचं खाजवण्यामध्ये दरवाजा निघून जातो, तसं आपण संसारामध्ये आल्यानंतर मुक्त होण्याकरता आलो, ज्याच्या करता आलो तेच विसरलो. कशा करता आलो? घर बांधायला. कशा करता आलो? गाड्या घ्यायला. कशा करता आलो? जमिनी वाढवायला. कशा करता आलो? परिवार वाढवायला. ते आता जुने कीर्तनाचे दृष्टांत डोळ्यासमोर येतं. एका माणसाने मुलाजवळ 1,00,000 रुपये दिले. 1,00,000 रुपये दिले, सांगितलं जा बाजारला. बाजार कोणता आहे तुम्हाला? घोड्याचा बाजार. येवला का? जा येवल्याला, हे 1,00,000 रुपये घे आणि एक घोडा खरेदी करून आण. 1,00,000 रुपये खिशात घातले. गेला तो मुलगा बाजारामध्ये, गेला गेट जवळ गेला, मार्केटच्या गेटमध्ये घुसणार, पण त्याने विचार केला घोडा खरेदी जर केला आणि घोड्यासाठी जर लगाम पाहिजे असेल तर ते घोडं काय आपल्याला खरेदी करून देणार? घोड्याकरता खुगीर लागेल, घोड्याकरता लगाम लागेल, घोड्याच्या वस्तू लागतील. आपण काय करू? पहिल्यांदा या खरेदी करू. कोणत्या? आणि मग तो घुसला त्या बाजारामध्ये. मग लगाम घे, खुगीर घे, अमक घे, तमक घे. 1,00,000 70,000 कशात घालवले? त्या बाजारात. आणि 30,000 रुपये घेऊन बाजारात गेला. या घोड्याची काय किंमत, त्या घोड्याची काय किंमत, त्या घोड्याची काय किंमत. म्हटले भाऊ 1,00,000च्या कमी शिंगरू सुद्धा भेटणार. तसंच ते ओझं घेतलं आणि घरी आला. बापाने पाहिलं डोक्यावरती ओझं दिसतं, दारातूनच पाहिलं हातामध्ये घोडं नाही आणि एकटंच घोडं आलंय. जवळ येऊन दिलं, का रे घोटं कुठे? बाजार नव्हता का? म्हटले होता. पैसे नव्हते का? म्हटले होते. मग घोडं भेटलं नाही का? म्हटले नाही. का? म्हटले 30,000 घोडं नाही भेटलं. म्हटले तुला पैसे किती दिले होते? म्हटले 1,00,000 रुपये. कुठे आहेत? हा बाजार आणला. बापाने बायावर केल्या गाडवा, 2 मुस्कटीत असाच आवाज झाला. याला सबळ सूचकता म्हणतात. असा आवाज झाला गाडवा, तुला जर घोडा घेण्याकरता पैसे दिले, हा बाजार कशा करता आणला? हे कोणाचं सांगतो? तुम्ही अजून तिकडच आहे का? विठ्ठल विठ्ठल. तसं 84 लाख जन्म मृत्यू संपून थकलेला जीवात्मा भगवान परमात्म्याने सांगितलं तुला एक संधी देतो मनुष्य जन्माची, आणि त्या मनुष्य जन्मामध्ये तुला मोक्षरूपी घोडा मिळवता येईल. पण तुला खाली बाजार लागेल, बाजार. त्या बाजारामध्ये तुला घोडा, मोक्षरूपी घोडा मिळवायचा का हा बाजार गोळा करायचा, हे ध्यानात राहिलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंगच आहे. वरती देवाला कबूल केलं, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे. देव म्हटला तुला मुक्त करील, पण खाली आल्यानंतर काय करशील? 8 न पाये आठविना पाय घेईन मी जन्म याजसाठी देवा. आणि खाली आला, आणि खाली जन्माला आल्या आल्या देवाने विचारलं का रे वरती काय कबूल केलं माहिती ना तुला? तो म्हणतो केव्हा केव्हा? बाळा आल्यावर कसं रडतं, आणि मग विसरून जातो. तुकाराम महाराज म्हणतात, आणि मग तो विसरली तया थोर झाली हानी, आणि मग 35 लखानी 84च्या. आणि मग अशा या अज्ञानामध्ये जीवन जगणाऱ्या माणसांकडं तुकाराम महाराजांनी बघितलं. जन्माला आलेला कळत नाही, कुठून आला कळत नाही, कसं जगायचं कळत नाही, स्वतः कोण आहे ते कळत नाही.
आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अशा अभंगाची रचना केली. तू कोण आहेस, देवतत्व कोण आहेत, जीवाचं शिवाचा संबंध ज्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला तो माध्यम म्हणजे आजचा अभंग. विठ्ठल विठ्ठल